नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर पार पडलेल्या 124व्या दीक्षांत सोहळ्यात नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी आपल्या यशानं सोहळ्याला भावनिक रंग दिलाय। विशेष म्हणजे 2018 मध्ये शासनानं अनाथ मुलांना शासकीय सेवांमध्ये 1% आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर या दीक्षांत सोहळ्यात 5 अनाथ मुलांनी प्रशिक्षण पूर्ण करत पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू होण्याचा मान मिळवला आणि या प्रशिक्षणात दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला। यावेळी प्रशिक्षणार्थींनी पासिंग आउट परेड आणि मलखांबचे प्रात्यक्षिक देखील सादर करून उपस्थितांची मन जिंकली आहेत आणि हा सोहळा नाशिकसाठी आणि दर्पण फाउंडेशनसाठी अभिमानाचा क्षण ठरला। पासिंग परेडचं वैशिष्ट्य असं आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस 2014च्या टेन्युअरमध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळेस 2017ला बालगृहातनं बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी 1% आरक्षणाचा निर्णय झाला आणि या संवेदनशील निर्णयाचा परिणाम आज या पासिंग परेडमध्ये दिसला। आज माझी 5 मुलं PSI म्हणून महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये रुजू होत आहे। खरंच कठीण आहे मुलींसाठी तर हे आयुष्य म्हणजे त्यांचं काय म्हणावं त्यांनी काय नाही झेललंय, पण असं सगळं असतानाही इतकं भक्कमपणे या सगळ्या गोष्टींना सामोरं जात ते वेगवेगळ्या गोष्टी पूर्ण करतायत, यशस्वी होत आहेत, याचा खूप सार्थ अभिमान वाटतोय। आणि आज खरं तर बोलण्यासाठी शब्द नाहीयेत, पण खूप आनंदात आज आम्ही सगळेजण आहोत। दर्पणसाठी आज खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आज घडलेली आहे।